या वर्षीचा आपला जीएसडीपी आपण जर बघितला तर डॉलरची जी काही स्थिर किंमत आहे त्या किमतीनुसार आपण देशातलं पहिलं राज्य झालो आहे की ज्यांनी $500 ट्रिलियनचा मार्क हा त्या ठिकाणी पार केला आहे आणि $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे आपली वाटचाल ही आता वेगाने त्या ठिकाणी सुरू झालेली आहे। आणि 23-24 मध्ये पुन्हा 1,25,101 कोटी म्हणजे साधारण आपण गुजरातचं नेहमी सांगत असता म्हणून सांगतो ही गुजरातपेक्षा दुप्पट आहे। आणि गुजरात प्लस कर्नाटक या दोन्ही राज्यांना एकत्रित केलं तरी त्यापेक्षा अधिक गुंतवणूक ही आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आलेली आहे। त्यामुळे आजही गुंतवणुकीचं मॅग्नेट हे महाराष्ट्रच आहे। मध्यंतरी महाविकास आघाडीचं सरकार होतं। महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये 20-21 ला आपल्याला पार करून गुजरात नंबर 1 झाला आणि 21-22 ला आपल्याला पार करून कर्नाटक नंबर 1 झाला। गुजरातलाही त्यांनी पार केलं। त्यामुळे हे जरी झालं असलं तरी जसं राज्यामध्ये पुन्हा आपलं नवीन सरकार आलं ते आल्यानंतर 22-23 मध्ये पुन्हा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला। 1,18,422 कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्याकडे आली। आणि गुंतवणूक का महत्वाची आहे? कर्नाटक आपल्या नंतरचे जे 3 राज्य आहेत कर्नाटक, दिल्ली आणि गुजरात या तिन्ही राज्यांची जी एकत्रित गुंतवणूक आहे त्यापेक्षा जास्त गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आली।